शिवसैनिक म्हणतायत, हे मनसेतले लोक म्हणतायत काय की उद्धव आणि राज एकत्र आले तर असं डबल बॅरल गन होईल, असं शिवसेनेमधल्या अनेक शिवसैनिकांचं मत आहे. ते खासगीत बोलून दाखवत आहेत. तुम्हाला बोलतायत की नाही माहित नाही, मनसेमधले लोकही बोलून दाखवत आहेत. शिवसैनिक कोणी बोलत नाही, कारण शिवसेना भवनावरती दगड मारणारे, नारळ मारणारे यांना शिवसैनिक माफ करू शकत नाहीत. ज्या दगडाने माझ्या शिवसैनिकांचं डोकं फोडलं, शिवसैनिकांचं रक्त सांडलं, त्या रक्ताची माझं नातं आहे. म्हणजे तुम्ही राजला कधीही माफ करणार नाही? माफ करणं न करणं हा त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारलेला आहे आणि त्यांनीच काल तुमच्या याच्यात सांगितलेलं की तो माझ्यावर एकही पाऊल चालणार नाही. आणि तो बाळासाहेबांबरोबर 100 पावलं चालायला तयार आहे. हो, पण ते ट्रेडमिलवरती पण खूप चालतात ना, मी सुद्धा चालतो, पण पुढेच जात नाही त्याच्यामध्ये. त्याच्या चालण्याला घाम येण्याखेरीज दुसरं काही नाही. एक व्यायाम म्हणून ठीक आहे, पण मुळामध्ये म्हणून मी कर्नाटकाचा जो उल्लेख केला ना सीमा भागाचा, की बाळासाहेबांची भूमिका ही आहे. आज संपूर्ण देशात हिंदू हृदय सम्राट, संपूर्ण देशात नाही तर संपूर्ण जगात हिंदू हृदय सम्राट म्हणून ओळखला जातो. तो एकमेव मराठी माणूस ओळखला जातो ज्याचा मुलगा म्हणून मला त्यांचा अभिमान आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला संकट आल्यानंतर बाळासाहेब मागे नाही हटले, पुढे गेलेले आहेत आणि त्यांनी तसा परिणाम दाखवलेला आहे. नुसतं हवेत बुडबुडे किंवा फुगे नाही सोडले त्यांनी. पण म्हणजे राजला बरोबर घ्यायला तुम्ही तयार नाही? नाही, आता हा मुद्दा निवडणुकीत नाहीच आहे. नाही, त्यांनी असं म्हटलं बाळासाहेबांनी बोलवलं तर मी भेटायला जायला तयार आहे. किमान राजकारण ठेवा बाजूला, किमान राज आणि बाळासाहेब भेट घडू द्यायला तुमची परवानगी आहे का? मला बाळासाहेबांना भेटायला कोणी यावं आणि कोणी न यावं. आता काल तुम्ही मुलाखत घेतली, आणखीन जण मुलाखत घेत आहेत. काय होतं बघा, मध्यंतरी बाळासाहेबांची तब्येत जेव्हा बरी नव्हती तेव्हा माझ्यावरती आरोप काय केले जात होते, यांनी बाळासाहेबांना कोंडून ठेवले. मी काय शहाजहानचा पोरगा आहे का मोगल औरंगजेबाचा पोरगा आहे? मी सगळे घाणेरडे आरोप माझ्यावरती करायचे आणि मग पुन्हा तरुण करून भागले आणि देवपूजेला लागले. आता कशाला सहानुभूती पाहिजे? पण मला सांगा, समजा बाळासाहेबांनी त्याला बोलवलं, तो माझा प्रश्न आहे ना. तुम्ही बाळासाहेब पण तुम्हाला चालेल का? बाळासाहेबांनी बोलवलं, राज मातोश्रीवर बाळासाहेबांना भेटायला आला पुढच्या काही दिवसात, तर तुम्हाला चालेल का? का तुम्ही बाळासाहेबांना सांगणार बाळासाहेब हे करू नका? बघा, तसं शरद पवार पण येऊन भेटतात, विलासराव देशमुख येऊन भेटून गेले, आर पाटील येऊन भेटून गेले, पण तरी सुद्धा ते विरोधातले विरोधातच राहिलेले. छगन भुजबळ येऊन भेटून गेले, तरी पण ते विरोधात आहेत. आणि अनेक जण इकडे म्हणजे राजही भेटू शकतो? भेटू शकतो ना, पण तुमचा काय आक्षेप नाहीये? हे बघा, आक्षेप कधी घेऊ मी, पण मुळामध्ये बाळासाहेबांचा आक्षेप आहे का हे त्यांना विचारा. बाळासाहेबांना विचारलं पाहिजे, पण समजा बाळासाहेबांनी मला वाटतं आपण ह्या गोष्टी आहे ना उगाच काहीतरी बोलण्यात अर्थ नाही. आता उद्या पण लोक बरं, मी राजकारणाकडे येतो, उद्या मतदान करायला बरोबर आहे, पण मी तुम्हाला लोकांच्या म्हणजे शिवसैनिकांच्या मनातली आणि मनसैनिकांच्या मनात अजिबात नाही. शिवसैनिकांच्या मनात अजिबात अशी इच्छा नाही. जो बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या विरोधात उभा राहिला त्याचं शिवसैनिकाचं नातं तुटलं. ज्यांनी शिवसेना भवनवरती हल्ला केला त्याचं शिवसेनेची नातं तुटलं. ज्यांनी शिवसैनिकांच्या त्यावेळेला डोक्यात दगड घातले वरून नाही तर समोर काही हिंमत नव्हती, नारळ फेकले आणि रक्त सांडलं, त्यांचं शिवसैनिकांचं नातं कसं? अगदी बरोबर आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचंही असंच भांडण होतं, ते एकत्र आले. तुम्ही तर राष्ट्रवादी बरोबर गेलात, पुण्यामध्ये गेलो, पुणे पॅक झाला तिकडे. हो, पुण्याचा फॉर्म्युला सगळे काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर सगळ्यात जास्त टीका एकमेकावर ते करतायत. बरोबर आहे, पण सत्तेत आहेत, पण त्याला काय अर्थ आहे का? पण मला तुम्हाला विचारायचं, सत्तेसाठी मनसे राहील, शिवसेना राहील, मी काय तुम्ही दोघं विलीन व्हा किंवा असं विचारत नाहीये. दोन्ही पक्ष राहतील. उद्या जर राजकीय गरज निर्माण झाली तर तुम्ही अलायन्स करणार का? कशासाठी? सत्तेसाठी? मग काँग्रेस बरोबर का नाही जायचं? मनसे बरोबरच का? तुम्हीच बोललात ना आम्ही पुण्यात राष्ट्रवादी बरोबर गेलो तो, मग काँग्रेस सोबत जाऊ ना. सत्ताच पाहिजे असेल तर काँग्रेस सोबत जाऊ, अधिक चांगलं सरकार आहे. म्हणजे तुम्ही काँग्रेस सोबत जाल पण मनसे सोबत जाणार नाही? नाही जाणार, हेच तर मी तुम्हाला सांगतोय, नाही जाणार. पण जर का तुम्ही पर्याय नुसतं राजकारण म्हणून बघत असाल तर शेवटी आपली काही एक विचार ठरलेले असतात, धोरणं ठरलेले असतात. राष्ट्रवादी बरोबर पुण्यात गेलो पण आम्हाला नाही परवडलं, ते नाही जमलं. तुम्हाला वाटतं ती चूक झाली? चूकच होती ती, एक प्रयत्न होता पण ती चूक होती. आणि कालच्या माझ्या सभेत मी सांगितलं की पुणे पॅटर्न होणे नाही, पुन्हा पॅटर्न होणार नाही. आणि यावेळेला मी परत एकदा सांगतो की आम्ही केलेली कामं, आमची विश्वासार्हता, बाळासाहेब, शिवसेना या जोरावरती आम्ही सत्तेवरती येणार म्हणजे लोक आम्हाला सत्ता देणार, आम्हाला पर्याय शोधण्याची गरज लागणार नाही. ठीक आहे, हे मी मान्य करतो. पण समजा मी पत्रकार आहे, मला ज्या घटना घडू शकतात त्या तुम्हाला विचारल्या पाहिजे. बरोबर आहे. समजा तुम्हाला म्हणजे युतीला, सेना भाजप युती, महायुती तुमची आरपीआय याला 80 ते 90 जागा मिळाल्या, काँग्रेस एनसीपीला तेवढ्याच जागा मिळाल्या, मनसेला 20 ते 25 जागा मिळाल्या. मनसेच्या पाठिंब्याशिवाय किंवा मनसेला बरोबर घेतल्याशिवाय आपण सत्ताधारी होणार नाही हे तुम्हालाही माहिती आहे, काँग्रेस एनसीपीला माहिती आहे. तुम्ही कोणता पर्याय निवडाल? तुम्ही विरोधात बसाल? मी
पत्रकार, जसं तुम्ही पत्रकार आहात, अर्थात बाळासाहेब म्हणतात की ते व्यंगचित्रकार आहे, मला पत्रकार म्हणून शिवी देऊ नका, हे बाळासाहेबांचं म्हणणं आहे. पण आम्ही सुद्धा सामना वृत्तपत्र चालवतो, म्हणून मी तुम्हाला असं म्हटलं की समजा अशा परिस्थितीमध्ये मनसेचा एक सुद्धा निवडून नाही आला तर मग हा प्रश्न म्हणून उद्भवत आहे ना, नाही. मनसेचा एक सुद्धा निवडून येणार नाही असं होणार नाही. मनसेचे 20 ते 25 निवडून येतील निखिलजी, असं पत्रकार मी म्हणतात. कधीही निगेटिव्ह विचार करत नाही. मी नेहमी आपण असं positive- मानू तुम्हाला बहुमत मिळेल, पण मी नाही मानायलाच मिळालं तयार तर तुम्ही मनसेला बरोबर मी घेणार. मानायलाच तयार नाही. मी शिवसेना जिंकणार म्हणजे जिंकणारच. तुम्हाला असं वाटतं मी हा प्रश्न तुम्हाला 17 तारखेला विचारावा? 17 तारखेला तुम्हाला विचारण्याची गरज 17 तारखेला 12 वाजेपर्यंत रिझल्ट अगदी समोर येतील. येस, तुम्हाला जर थोड्या जागांची गरज लागली, 10, 12, 15 नाही लागणार, लागली, नाही लागणार. मी प्रश्न 17 तारखेला 12 नंतर विचारू का? प्रश्न तुमचा शिल्लक नाही राहणार. तुम्हाला माझं- गरज लागली तर तुम्ही मनसेला नाही घेणार सांगा किंवा हो म्हणा. गरज लागणार नाही आणि समजा नाही लागली, घेणार. समजा मला खोकला झाला तर मी औषध घेतो, हो. तसं मनसेची गरज लागली तर तुम्ही ते औषध घ्याल का? अरे पण जर का खोकला होण्यासारख्या गोष्टी मी केल्याच नाही तर मला खोकला का होईल? पण झाला, कशासाठी? तुम्ही घेणार नाही त्यांना बरोबर? संसर्ग झालेल्या तुम्ही माणसाच्या स्पष्टपणे जवळच नाही मी जाणार म्हणताय, नाही. स्पष्टपणे नाही म्हणताय. खोकला झाल्याच्या जवळच मी जाणार नाही. तुम्ही कशाला मनसेला खोकला? राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर जाऊ द्याल? इतने हमारे विचार खोकले नाहीये. ठीक आहे, तुम्ही उत्तर देत नाही आहात. नाही नाही, असं नाहीये, उत्तर देत नाही. ह्याचं कारण मी दिलेलं उत्तर, मला गरज लागणार नाही. हा माझा अशी ठाम, तुम्हाला आशा आहे? दृढ आत्मविश्वास आहे मला माझ्या कामावरती, माझ्या शिवसैनिकांवरती, बाळासाहेबांच्या आशीर्वादावरती आणि सगळ्यात मोठं मुंबईकरांवरती, नाशिककरांवरती, ठाणेकरांवरती की तुम्हाला पूर्ण बहुमत पूर्ण मिळेल. विश्वास आहे. पूर्ण बहुमत हो, मिळेल. शिवसेना, भाजप, आरपीआय, RPI. महायुतीला पूर्ण बहुमत मिळेल. नक्की. मला इथे तुम्हाला विचारायचं आहे, तसं झालं तर चांगलं आहे, तुम्हाला मनसेची गरज नाही लागणार. पुढच्या काळामध्ये 2 वर्ष आहेत विधानसभा निवडणुकीला आणि ही निवडणूक विधानसभेची रंगीत तालीम मानली जाते. एकच विषय मी मधला कदाचित राहील. का माहितीये का मला हा आत्मविश्वास आहे की या संपूर्ण देशभर भ्रष्टाचाराचं काहूर उठलेलं आहे. बरोबर आहे. केंद्र सरकारमध्ये पंतप्रधान आहेत की नाही कळतच नाही. मागे मी बोललो होतो की आपल्याकडे मादाम तुसा जर का म्युझियम आणला तर पंतप्रधानांना उद्घाटनात बोलवलं तर लोक बोलतील हा सगळ्यात चांगला पुतळा आहे. तुम्हाला वाटतं की भ्रष्टाचाराचा मुद्दा तुम्हाला उपयोगी पडेल? नक्की. पण मला इथे विचारायचं नाही, आहे, नाही. शिवसेना भाजपवर जे भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत, गंभीर आरोप, 40,000 कोटी रुपयाचा गैरव्यवहार झाला, Yes. हा आरोप राज ठाकरे, शरद पवार सर्वांनी केला, त्याचं काय? हा, भ्रष्टाचाराचा मुद्दा आम्हाला उपयोगी पडणार आहे. हा त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा नाही, आम्ही न केलेल्या भ्रष्टाचाराचा. आणि म्हणून मी हा जो काही कागद आहे ना, हा मी माझ्या जाहीर सभेतनं दाखवलेला. हा कृपा करून तुम्ही दाखवा. ह्याचं मराठी हे शासकीय मराठी आहे. मी वाचून दाखवतो की गेल्या, बघा, उपरोक्त संदर्भान्वये, आता मराठी कळेल ना तुम्हाला? हे सरकारी मराठी आहे, मला जरा कमी कळतं, म्हणून मी जरा सोप्या मराठीत सांगा. नाही नाही, हे आहे ते मी सांगतो, कारण हे पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवारांना कळेल सरकारी बरोबर आहे, मराठी. बरोबर आहे. म्हणून मी त्यांच्या भाषेत बोलतो की प्रश्न आहे अनुक्रमांक 25. महानगरपालिकेत गेल्या 5 वर्षात आर्थिक गैरव्यवहाराच्या किती घटना उघडकीस आल्या व त्या प्रकरणी प्रशासनाकडून, शासनाकडून कारवाई करण्यात आली आहे काय? असल्यास कारवाईचे स्वरूप काय आहे व उर्वरित प्रकरणांची सद्यस्थिती काय आहे? त्याचा अभिप्राय आहे निरंक. निरंक निरंक म्हणजे ज्याला अंक नाही, शून्य. शून्य हे इकडे लिहिलेलं आहे. लक्षात घ्या, निरंक मराठीतला नवा शब्द तुम्हाला कळतोय, याचा अर्थ शून्य. शून्य. सेना भाजपवर जे भ्रष्टाचाराचे आरोप होतात त्यापैकी एकाही प्रकरणाची सरकारने चौकशी केली नाही, असं उत्तर सरकारनेच दिलेलं आहे. शून्य असं म्हटलंय, शून्याला दुसरा शब्द आहे निरंक, हा शब्द कळला मला. बरोबर आहे, मला पण कळला. 26 नंबरचा जो प्रश्न आहे तो त्याला पोट प्रश्न असेल किंवा पुढचा असेल. तसेच त्यापैकी काही प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत काय? असल्यास किती व अशा प्रकरणांचे स्वरूप व सद्यस्थिती काय आहे? पुन्हा उत्तर आहे निरंक. म्हणजे रंक आणि राव, त्याच्यामुळे तुम्हाला रंक कळेल, राव आणि रंक, तर हा निरंक. म्हणजे तुमच्या विरुद्ध, तुमच्या कारभाराविरुद्ध कोणतंही प्रकरण पेंडिंग नाहीये, नाही. चौकशी चालू नाहीये. नाही. मी हा प्रश्न मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज माझ्यासोबत येणार आहेत, आहे तेव्हा ना. त्यांना विचारीनच. त्यांनी सुद्धा विधानसभेमध्ये काही वेळेला महापालिकेचं हा एक मुद्दा मला सांगावं. हे शरद पवार आता कृषी मंत्री आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, पृथ्वीराज चव्हाण वरून खाली आले, खालून वर गेले. ह्या सगळ्यांना शासन आणि प्रशासन कळलेलं आहे. महापालिकेचं जे प्रशासन म्हणून जे काय असतं, मला आयुक्त निखिल वागळे पाहिजेत, मिळतील का? नाही मिळणार. मग तिकडे आयुक्त कोण असावा? प्रत्येक वेळेला मुख्यमंत्री बदलल्यानंतर आयुक्त का बदलले जातात? म्हणजे तुमच्या विश्वासातला माणूस तुम्ही ठेवता. आज सुद्धा सुबोध कुमारांची मी जाहीर प्रशंसा करतोय.
अनेक जण म्हणतात की कसं काय, हा एवढा असा माणूस आहे, तसा माणूस आहे, हा खडूस माणूस आहे. नाही, माझं तर म्हणणं असं आहे की त्यांना आणखीन 1 वर्ष पुढे द्या, एक्सटेन्शन द्या. मला मुंबईत कामं करायची आहेत. जर का तो आर्थिक शिस्त लावणारा माणूस मला चालत असेल, तर मला भ्रष्टाचाराचा विषय जर का मला भ्रष्टाचार करायचा असेल, तर सुबोध कुमार कसे चालतील मला? तुम्ही द्याल तो माणूस मला तुमचं म्हणणं आहे की सरकारचा कंट्रोल आहे महापालिकेवर. पूर्ण कंट्रोल आहे. महापालिकेचे पंख कापले जात आहेत. अनेक ठिकाणी महापालिकेचे अधिकार कमी करून सरकारकडे ते घेतले जात आहेत. MMRDA जी काही एक संस्था बसवलेली आहे, त्या MMRDAने काल सुद्धा केलं ना, मोनोरेलचे फोटो आज का तुम्हाला आठवले? काय हा आचारसंहितेचा भंग नाही? बरं, मोनोरेल तुम्ही काढलीत पण ती बंद पडलीत, पुन्हा आतमध्ये टाकली. मेट्रो रेल्वे कधी होणार आहे काय माहिती आहे तुम्हाला? काही नाहीये. म्हणजे प्लॅनिंग नाही, व्यवस्थापन नाही, महापालिकेला विश्वासात घ्यायचं नाही. आता तर त्यांना पाणी व्यवस्थापन त्यांच्या ताब्यात पाहिजे, कचरा नियोजन त्यांच्या ताब्यात पाहिजे. मग एवढी प्रतिष्ठेची निवडणूक महापालिका करता कशाला? म्हणजे महापालिकेला पूर्णपणे लंगडी करून टाकायची आणि धावाला सांगायचं. तर हे जे काही सगळे कारभार चाललेले आहेत ना, मला वाटतं या गोष्टीकडे पण लक्ष दिलं पाहिजे. आणि मग जे आम्ही म्हणतो की MMRDAच्या माध्यमातून स्वतंत्र डाव करण्याचा राज्य करण्याचा डाव नाहीये ना, कारण त्यांनी आखणी अशी केलेली की अख्खी मुंबई त्यांनी कवेत घेतलेली आहे. ठाणे शहर आलेले आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये जो औद्योगिक पट्टा आहे तो MMRDAच्या अखत्यारीत आहे. ग्रामीण जो आदिवासी आहे तो नाहीये. तिथून जातो तो महत्त्वाचं बोलताय. पूर्वीच्या इलेक्शनमध्ये मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव याचे आरोप झाले होते आणि त्यावर इलेक्शन गेलं. मला आठवतंय 2007चं लढलं गेलं होतं. आज तुम्ही असं म्हणताय मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी न करता ती पालिकेपासून तोडायची आणि वेगळी करायची असा डाव आहे. नक्की. तुम्ही जर का बघाल ना तर किती आमदार येतील मला आता त्याच्यात लक्षात नाही, कारण मुंबईमध्ये 36 आहेत. ठाणे विणे करून साधारणतः 50 ते 60 आमदारांचं एक वेगळं राज्य होऊ शकतं. अशा पद्धतीने MMRDAचा कारभार चाललाय. मुंबई तोडण्याचा डाव आहे नक्की. कारण काय आहे की मुंबई हे शरद पवारांच्या नजरेने त्याने सांगितलेले की मुंबई ही कोंबडी आहे. आम्ही कोंबडी नाही मानत, आम्ही मुंबईकरांची सेवा करतो. त्या मुंबईला तुम्ही कोंबडी समजता आणि कोंबडी या खाटकाच्या हातात द्यायची. म्हणजे ही सोनंचं अंड देणारी कोंबडी ही यांना पाहिजे, ती महाराष्ट्राकडे ठेवायची नाही. आणि दुर्दैवाने त्या जर का तो जर दिल्लीचा डाव असेल तर त्याच्यात स्वतःला मराठी म्हणणारे सुद्धा सामील कसे होत आहेत? कृपाशंकरच्या हातात तुम्हाला मुंबई द्यायची का? कृपाशंकरला त्या राज्याचा मुख्यमंत्री करायचंय का? तुम्हाला असं वाटतं की मुंबई तोडून उत्तर भारतीय नेत्याला मुख्यमंत्री करायचा असा डाव आहे? नाही, कृपाशंकर हा त्यांचा बघा ना किती पॉवरफुल आहे. मला एक सांगा, अशोक चव्हाणांना का जावं लागलं? आदर्शचे आरोप झाले, सिद्ध झालेत अजून, पण आरोप झालेले आहेत आणि त्याच्यात तथ्य दिसते. कृपाशंकरावरती आरोप झालेले आहेत, का राजीनामा घेतला गेला नाही, त्याचा पदावर हटवला नाहीये. काय काय प्रश्नांची उत्तरं त्याला उत्तरं करायची असतील पण ती मिळालेली नाहीयेत. उत्तर असेल कदाचित, योग्य उत्तर असेल, पण मला मिळालेलं नाही उत्तर.